सी ॲक्वेरियम. आम्ही आलो आहोत सी ॲक्वेरियम बघायला. त्याच्या तिकीट्स आहेत $44 पर हेड. आणि स्वप्नालीने हेड आउटने बुकिंग केली होती. सर्व्हर डाऊनमुळे आम्हाला तिकीट नाही आल्या. आम्ही ती कॅन्सल केली आणि नॉर्मल जे तिकीट काउंटर आहे तिथून तिकीट बुक केली. आणि आम्ही आता आलो आहेत 4:15 वाजता आणि 5 वाजता बंद होतं. मे बी 6 वाजेपर्यंत एक्सटेंड करतात. मानतास बालीला दिसले, इकडे दिसले मानतास. ॲक्टिव्ह फिश. बरं आला आलो, मिस झालं असतं नाही तर. कलर्स बघ ना फिशला कसे आहेत. आपण फक्त खायचे बिजच बघतो जास्त करून. शार्क बघ. कर नाही याला टच. साईडला कर. स्वप्न टच करते. दगड लागतोय तो. स्टार फिश आहेत. ग्रीन ब्रिटल स्टार आहे. काहीतरी वेगळंच आहे ना. पण आकार नाही, आतमध्ये मांस नाही, काहीच नाही. Showing your performance. बघ ना. मांतारेस आम्ही बालीला बघायला गेलेलो, पण बालीला आम्हाला दिसले नाही. बालीला खूप मांतारेस दिसतात जेव्हा तुम्ही डीप डाईव्ह करतात, तर ते इथे आम्हाला दिसतील. हेच ते मांतारेस जे आम्हाला बघायचे होते. वाव, काय फिश आहे यार, काय मरीन लाईफ असते.
ॲक्वारिस लॅब, त्यांच्याकडे लॅब्स पण आहेत, सगळे फिश ठेवलेत. नर्सरी आहे सी जेलीफिशची. वाव, भारी ना, काय मेंटेन करतात. सी ॲक्वेरियमला नक्की या. म्हणजे मी काही स्पॉट सांगतो जे खरंच कॉस्टली आहे पण वर्थ आहे, कारण की हे तुम्हाला परत कुठे बघायला मिळणार नाही. ह्या गोष्टी खरंच नाही बघायला मिळणार. हा जो एक्सपिरियन्स आहे ना, हा लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे. सिंगापूरमध्ये काही गोष्टी नेक्स्ट लेवल आहेत. तर तुम्हाला सेंटोसा आयलंडवर ट्रेनने यायचं असेल ना, तर ही एक ट्रेन आहे, त्या ट्रेनने येऊ शकता. लाईन बघा केवढी आता जाताना इथं. आणि युनिव्हर्सल स्टुडिओ याच्या मागे पाठीमागे. आपल्याला त्या लाईनमध्ये उभं राहायची गरज नाही, कारण की आपण सकाळी मोठा खर्च करून इकडे आलो आहे. त्या केबल कारने आपण आलो आहे. $35 राऊंड ट्रिप आहे, तर आपण रिटर्न त्याच्यानेच जाणार आहे. केबल कारने परत आम्ही रिटर्न येतोय. म्हणजे इथे एक सेलोसा बीच म्हणून आहे, तिथे जातोय. पण हा वरून जो व्ह्यू मिळतोय ना बीचचा, एक नंबर. तर आता आपण बीचवर आलोय. सिलोसो बीच म्हणून आहे हा. केबल कारचं स्टेशन इथेच आहे. हे आहे ना, उतरायचं इथून फक्त इथून केबल कार येते आपली. आणि तर हा फायदा आहे, म्हणजे तुम्हाला केबल कारनेच हे लागतं सिलोसो पॉइंट स्टेशन म्हणून. तुम्ही सायकल्स पण इथे घेऊ शकता आणि चालवू शकता. समोरच बीच आहे. आणि या बीचची एक मी खासियत तुम्हाला सांगतो. ही जी वाळू आहे किंवा हा पूर्ण जो बीच बनवला आहे ना, ते सर्व आर्टिफिशियल. इव्हिनिंग स्पेंड करायला खूप चांगला आहे हा बीच. आणि नशीब आम्ही हा एक डिसिजन घेतला की सिलोसोला जाऊया स्वप्नली आणि पटकन बीच पण बघून येऊया. त्यामुळे उद्या परत आपल्याला सेंटोसाला यायची गरज नाही आहे. आणि केबल कार एक पूर्ण दिवस तुम्ही यूज करू शकता, अशी तिकीट आहे. आणि ह्याचा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. आम्हाला वरून जो व्ह्यू मिळाला आहे ना, आणि आता जाताना पण जो व्ह्यू मिळणार आहे ना, तो कडक. या बीचचा इव्हिनिंग व्ह्यू बघा. फुल ऑफ लाईट्स. 7:45 झालेत आणि एवढा उजेड आहे इथे. हे केबल कार आपल्याला परत त्याच्यातून जायचं आहे रिटर्न. तर फुल व्ह्यू दिसेल, फुल ऑफ लाईट्स. रूमवर हॉटेलवर जाता जाता तर आम्ही चायना टाऊनच्या MRT स्टेशनला उतरलो. बिकॉज आम्हाला चायना टाऊन स्ट्रीट एक्सप्लोअर करायची होती. आणि इकडे आल्यावर भाई साहब अलग ही नज़ारे देखने को मिल रहे हैं. म्हणून बघा स्ट्रीट पूर्ण सजवली आहे ही.
बिकॉज ऑफ लुनार न्यू इयर म्हणून. तर जेवढी थकान होती ती सगळी गेली. किती थकलीस दिवसभर स्वप्ना? पाय म्हणजे लिटरली आज मसाज करायची गरज वाटते पायाला. आणि तरी पण आता आम्ही इथे आलो आहे. एवढं फिरतोय आम्ही. सकाळी 9 वाजल्यापासून निघालो आहोत. म्हणजे सेंटोसा कंप्लीट करून आम्ही चायना टाऊनला आलो आहे. मँगो पमेलो दारो असं काहीतरी हे ज्यूस आहे. मस्ट ट्राय लिहिलं आहे 3.5ला. स्वप्नाला हे घेतलं आहे प्यायला. चला पिऊया. तर चायना टाऊनला पागोडा स्ट्रीट आहे. तिकडे हे साऊथ इंडियन मरियामन टेम्पल आहे. आतमध्ये शॉर्ट पॅन्ट किंवा असं अलाउड नाही आहे. मरियम टेम्पलच्या पुढे 200 मीटरवर हे बुद्धटूथ यांचं टेम्पल आहे. चायनीज टेम्पल आहे हे. हे पहिलं चायनीज टेम्पल आहे जे मी आणि स्वप्नाली बघत आहोत. एवढं सुंदर, एवढं सुंदर. काय लाईट्स लावलेत, काय आर्किटेक्चर आहे याचं. तर या स्ट्रीटला तुम्हाला गिफ्ट्स घ्यायचे असतील किंवा शॉपिंग करायची असेल तर. आणि इकडे खूप सारे रेस्टॉरंट्स पण आहेत. मस्त आहे. तर इथे तुम्ही ते 2 टेम्पल पण बघू शकता चायना टाऊनला उतरून. चायना टाऊनच्या MRT स्टेशनच्या बाहेरच आहे. वाईब बघा. आणि इकडची हे इकडचं फ्रूट आहे पहांग, जे आपण मगाशी ज्यूस पियाला त्याच्यामध्ये पण. आणि त्याच्या आतमध्ये असं असतं. लॅम्बोर्गिनी उभी आहे. मस्तच कलर आहे. एक नंबर. सिंगापूरबद्दल सांगायचं झालं तर अजून एक तर सिंगापूरच्या लँग्वेज ज्या फेमस आहेत म्हणजे इथे यूज होतात त्या तर मलय, तमिळ, इंग्लिश आणि यांची एक मंदारिन लँग्वेज आहे मंडारिन. तर ती यूज होते. आपण ज्या एरियामध्ये राहतो तो इंडिया तुम्हाला माहिती आहे लिटिल इंडिया एरिया आहे. पूर्ण इथे साऊथ इंडियन आहे. तर आम्ही गेले काही दिवस 3-4 वेळा इथेच येऊन जेवतो आहे. तर तो 3 दिवस येते. एका काउंटरमधला तो ओनर आहे का कोण माहीत नाही. तो 3 दिवस आम्हाला इकडे बघतो आहे. तर त्याला राहावायला नाही. त्याने आज आम्हाला फायनली विचारलं की तुम्ही कुठून आहात म्हणून. आम्ही पण त्याला विचारलं. मग त्याने आम्हाला पापड फ्री दिला, त्याने सलाड फ्री दिलं. तर तो ज्यूस वगैरे पण विचारत होता आम्हाला. तर आम्ही बोलला ठीक आहे चालेल म्हणून. आणि आता चायना टाऊनला जिथे गेलो तिथे जेवणचं बघत होतं सगळं कॉस्टली जेवण त्या लेनमध्ये. का माहीत नाही. इथे आलो आम्ही ऑलमोस्ट फक्त $17 चिकन करी घेतली, 3 रोटी घेतल्या, स्टीम राईस घेतला, चिकन 65 घेतलं. एवढं सगळं घेतलं आणि फक्त $17 झाले त्याचे. हा फरक असतो जिथे जिथे जाऊन तुम्ही खाता तिथे. आणि इकडचं फूड खरंच खूप चांगलं आहे. तर मी रिकमेंड करेन की इथे थांबा म्हणून. ती खुशी झाली ना.